अजिंक्यचा फोन आला होता मगाशी. तुमचा विषय निघाला. म्हणलं तुम्हाला सांगायलाच पाहिजे. होय, काय म्हणला ग? सगळ्यांची चौकशी करत होते. ते विचारत होते तुम्ही कशा आहे, नाना कसे आहेत. आणि काय म्हणला ग? घरची माझी लई आठवण येते म्हणत होते. म्हणून सारखं मला फोन करत असतात. आणि शीतल, तुझ्याबद्दल पण विचारत होते बर का. हिच्याबद्दल काय? हेच आपलं, तिची परीक्षा होती ना, मग तिला काय अडचण आली, काय मदत लागली तर कर म्हणाले. बर. पण त्याचा फोन तर जमा केलाय ना? तुला काय ग माहित? त्यांचा फोन आला होता का तुला? मला आला नव्हता, पण रावल्यानं मला सांगितलं ट्रेनिंगच्या वेळी मोबाईल जमा करून घेतात ते. वय, त्यांचा मोबाईल बी जमाच करून घेतलेला आहे. मग तुला फोन कसा आला? अगं त्यांच्याकडे एक दुसरा मोबाईल आहे, त्याच्यावरनं ते फक्त मलाच फोन करतात. त्यांनी सांगितलंय बर का, कुणालाच मोबाईल नंबर देऊ नकोस. आता हे काय ते त्या राहुल्याला सांगत बसणार आहेत वे? आता ज्यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही त्यांनाच फोन करणार ना. का सारखं आपलं तुला आणि राहुल्याला फोन करत बसणार? आता अजिंक्य म्हणाले होते फोन बद्दल कुणाला काही सांगू नको म्हणून, पण तुम्हाला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही. तशी तुम्ही घरचीच माणसं आहे ना. आता तुम्ही काय थोडीच कोणाला सांगणार आहे. आता काकी एवढं तिकडे जाऊन पण तुमची नानांची चौकशी करत होते, म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावंच. अजिंक्यचा स्वभावच आहे तसा, सगळ्यांची काळजी करणारा. त्याचं ट्रेनिंग कसं सुरू आहे ग? लई कठीण ट्रेनिंग असतंय त्यांचं. अहो काकी, निस्ता पिट्टा पडतो बघा त्यांचा. ट्रेनिंग झाल्या झाल्या मला फोन करतात आणि झोपतात. ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी सुटतात बघा. लय हार्ड ट्रेनिंग असतं ना. शीतलला माहित असेलच की. हा, मला कसं माहित असेल? अगं म्हणजे विक्रमने सांगितलं असेल. हा, होय. आजकाल काही फोन बिन येत नाही का ग विक्रमचा? नाही. आता आमचे अजिंक्य तिकडे गेलेत ना. आता एवढा जिगरी दोस्त भेटलाय, म्हणलं हिकडची आठवण कशाला येईल विक्रमला. पण काय बी असू दे, किती पण ट्रेनिंग हार्ड असू दे, नाहीतर किती पण बिझी असू देत, पण आमच्या अजिंक्यांना माझ्याशिवाय करमतच नाही, म्हणून मला सारखं फोन करत असतात. आता संध्याकाळी येईलच फोन त्यांचा, तेव्हा सांगते मी त्यांना शीतल विचारत होती म्हणून. काकी येऊ का? हा, ये. भैया, कसला विचार करताय? कोईन माझ्या पॉकेट मध्ये कशी येईल याचा विचार करतोय. भैया, जर तुम्हाला क्वीन मिळवायची असेल ना, तर त्यासाठी कवर बी काढायला लागेल, आणि त्यासाठी स्ट्रायकर चांगला पाहिजे. जेडी सारखा. हा भैया. जो माझी क्वीन मला मिळवून देईल. आणि अजिंक्य नावाचा कवर बी. बाजूला काढून घेईल. भैया, शेव कवर काढून तुम्ही तुमच्या मधला अडथळाच दूर केला की. त्याले अडथळा तर कधीच दूर झालाय.
हीच ती संधी शीतलला आपलं करायची. एक काम करा. हा. शीतलला काय आवडतं काय आवडत नाही याच्यावर बारीक नजर ठेवा. असं कसं कायम नजर ठेवणार? ठेवायलाच पाहिजे. बरं एक काम करा, तिच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावा. त्यांच्या घरासमोर जर सीसीटीव्ही बसवले तर त्यांना संशय नाही काय येणार. अरे मग अख्ख्या गावात बसवा ना, मग तर काय प्रॉब्लेम नाही ना. हा. भैया काय लावायचंय ते मला सांगा, मी लावतो. आला का गावात दिवे लावून? टॅलेंट. मी दिवे लावत नसतो, न्यूज काढत असतो, न्यूज. मी काय म्हणतोय जाम्या, तू एक पेपरच काढ आणि त्या पेपरचं नाव ठेव दैनिक ललकार. का भैया? रॉयल नावे दैनिक लालकार. हा. आणि त्या पेपरचा तू हो संपादक. आणि मग काय ललकाऱ्या ठोकायच्या ते ठोक. ए टॅलेंट, अरे त्याला कशाला बोलतो? बातम्या काढायचा वारसा आहे त्याच्याकडे. बोल बाळा, काय हेडलाईन आणली? भैया एक सोमन नावाची कंपनी आहे. इकायची आहे का? नाही विकायची नाही. अरे मग त्याचं काय? ते सोमन साहेब आहेत ना, ते गावात येणार आहेत. कशाला? आता कशाला येणार आहेत ते माहित नाही, पण नानांच्या घरी येणार आहेत. जमे त्या सोमनला एखादा मुलगा आहे का? आता त्यांना मुलगा आहे का नाही ते भैया मला कसं माहित, आणि आपण कसं विचारणार ना, हो तुम्हाला पोरगा आहे का? तू ना सगळी कामं अर्धवट करतो. सगळी माहिती नीट काढत जा. किती पोर आहेत, किती पोरांची लग्न झालीत, कळलं का? हा भैया. चाललाय संपादक व्हायला. होय हो. बोल की. खरं सांगणार का? काय? कालचा पोरगा कसा वाटला? मस्त आहे. जोडा लय शोभून दिसेल ना. पण पण काय? अगं आपल्याला आवडून काय उपयोग? ज्याला आवडायचं त्याला आवडायला नको होय. म्हणूनच म्हणते तुम्ही जेडीशी बोलून बघा की. मी बोलू? मग काय मी विचारू का? अहो माझ्यावर आधीच वैतागली ती. अगं तसं नाही, पण आता पण बिन काय नाही. अहो ती तुमचं ऐकती. आणि कसं आहे, लगी लगी कोण कोणाला आवडत नाही. जरा वळख पळख झाली का नाही की समजा व्यवस्थित होईल. तुम्ही तर कुठं आवडला होता मला, पण तुम्ही जोर बांधला ना, म्हणून तर मला नकार देता आला नाही. तुझ्या त्या गोष्टीमुळं पुष्पा तुझ्या 100 चुका माफ केल्यात मी. म्हणूनच म्हणतेय ते दोघांना भेटू द्यात. अहो घरचं चांगलं मजबूत आहे, एकुलता एक पोरगा आहे, चांगली खात्या पित्या घरी जाईल पोरगी. आणि कसं आहे, गाय कधी बी चांगला बांध बघूनच उभी करायची असते. हो खरंय तुझं.